नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येता 10वी मॅथ फर्स्टच्या चॅप्टर नंबर फर्स्ट लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्सच्या क्वेश्चन बँकमधील क्वेश्चन नंबर 4 मध्ये असलेल्या एक्झाम्पलचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सराव करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रत्येक एक्झाम्पल हे 4 गुणांसाठी असते. लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स या चॅप्टरच्या क्वेश्चन बँकमध्ये एकूण 6 एक्झाम्पल आहेत. या 6 एक्झाम्पल पैकी मी 5 एक्झाम्पल आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहे. तर एक सोपं असलेलं एक्झाम्पल आपल्याला गृहकार्य होमवर्क म्हणून आपण घरी ठेवलेलं आहे. यामध्ये फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल या ठिकाणी पाहूयात. युजिंग द डिटर्मिनंट्स गिवन बिलो फॉर्म 2 लिनियर इक्वेशन्स अँड सॉल्व्ह देम. And determinants are D 5 7 to -3 and dy is equal to 5 4 to -10. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी आपण क्लिअर करून घेऊया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये येणारे जे एक्झाम्पल्स असतात ते एक्झाम्पल्स आउट ऑफ टेक्स्ट बुक, नॉट आउट ऑफ सिलेबस, म्हणजे ते अभ्यासक्रमाच्या बाहेरील नव्हे तर पुस्तकाच्या बाहेरील असतात. मग तसं त्यांचं स्वरूप वेगळं असेल, थोडे विचार करायला लावणारे जे प्रश्न असतात ते प्रश्न असतात. आता हेच एक्झाम्पल पहा. अतिशय सुंदर असे एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला 2 निश्चयक डी आणि dy दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला 2 इक्वेशन्स, एक सामायिक समीकरण आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहे, सायमल्टेनियस इक्वेशन. मग त्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट आणि इक्वेशन्स यांचं जे रिलेशन आहे ते रिलेशन माहिती असणं गरजेचं आहे, जे अतिशय सोपं आहे. काय रिलेशन आहे त्याआधी आपण सुरुवातीला पाहूयात. सपोज equation simultaneous equations are, first equation is a1x plus b1y is equal to 7, and second equation is a2x plus b2y is equal to c2. Here a1 b1 c1 and a2 b2 c2 are any real numbers, but a1 b1 and a2 b2 are never zero. they zero नाहीत एकाच वेळी ऍट अ टाइम. कारण जर ऍट अ टाइम 0 होतील तर मग एक्स आणि वाय इलिमिनेट होऊन ते इक्वेशन इक्वेशन मध्ये एकही व्हेरिएबल शिल्लक राहणार नाही. आता ह्या 2 प्रकारचे जर इक्वेशन्स असतील, a1 b1 c1 a2 b2 c2 या रिअल नंबर्स असतील, हे जे आहेत a1 b1 c1 a2 b2 c2, these are the coefficients of x y and some are constant terms. म्हणजे या संख्या आहेत. मग यांच्या स्वरूपामध्ये आपण d dx आणि dy हे जे डिटर्मिनंट आहे ते कशी लिहितो. तर d मीन्स a1 b1 a2 b2. d जो डिटर्मिनंट आहे तो a1 b1 a2 b2, म्हणजे या डिटर्मिनंट मध्ये x आणि y यांचे कोएफिशिएंट्स आपण घेतलेले आहेत. फर्स्ट कॉलम इज कोएफिशिएंट्स ऑफ व्हेरिएबल x and second column is the coefficients of variable y. This is determinant D. Now, if we want to write determinant dx, then avoid coefficients of x. म्हणजे जर आपल्याला dx हा डिटर्मिनंट निश्चय करायचा असेल तर आपण x चे कोएफिशिएंट घेत नाही. त्यामध्ये पहिला कॉलम हा आपण कॉन्स्टंट टर्मचा घेत असतो आणि दुसरा जो कॉलम आहे, मी कॉलमच्या बाबतीत बोलतो आहे, दुसरा जो कॉलम आहे तो आपण y च्या कोएफिशिएंटचा घेत असतो. म्हणजे dx कॅन बी रिटन ॲज c1 b1 c2 b2. याचं रिडिंग आपण असं करतो रो वाईज. परंतु कॉलमच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं, दीज आर द कॉन्स्टंट टर्म्स इन द इक्वेशन्स अँड दीज आर द कोएफिशिएंट्स ऑफ व्हेरिएबल y. Similarly, if we want to write determinant dy, then avoid coefficients of y. Now, first column is coefficients of x, that means a1 a2, and the second column is constant terms, that means c1 c2. Now dy is a1 c1 a1 c1 a2 c2. आता हे डिटर्मिनंट आणि हे नॉलेज जर आपल्याला असेल तर आपल्याला दिलेल्या डिटर्मिनंट्स वरून आपली जी इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स सहजासहजी तयार करता येते. मग या दिलेल्या इक्वेशन्स डिटर्मिनंट जे आहेत ते आपण यांच्याशी कंपॅरिझन करूयात. मी d डिटर्मिनंट या ठिकाणी घेतो. d is equal to 5 7 to -3
and dy is 5 4 to negative 10. If we compare these two determinants, we want to write the values of a1, b1, c1, a2, b2 and c2. What are the values of a1, b1 and c1? Also a2, b2 and c2. If we compare these two determinants, value of a1 is 5, value of b1 is 7, and if we compare these two determinants, value of c1 is 4. That means a1 is equal to 5, b1 is equal to 7 and c1 is equal to 4. These are the values of a1, b1 and c1. Similarly, by comparing these determinants, values of a2, b2 and c2 are a2 is 2, b2 is negative 3 and c2 is negative 10. These are the values of a2, b2 and c2. Now, we have the values of all coefficients, all real numbers included in that simultaneous equations. Now, put these values in above equations 1 and 2. We get value of a1 is 5. That means 5x plus 7y is equal to 4. This is equation number 1. Now, put a2, b2 and c2 in equation number 2. We get 2x minus 3y. Value of b2 is minus 3. Minus 3y is equal to value of c2 is again negative 10. That means the second equation is 2x minus 3y is equal to negative 10. These are the two equations. Now, here in question, instruction is form two linear equations. We already formed two linear equations, but another instruction is solve them. आता आपल्याला ही इक्वेशन्स सॉल्व्ह ही करायची आहेत. आता या ठिकाणी आपण एक मेथड चार पैकी कोणतेही मेथड या ठिकाणी यूज करू शकतो, परंतु या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट मेथड वापरणं आता सोपं जाणार आहे, कारण डिटर्मिनंट्स ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. डी आणि dy दिलेले आहेत. फक्त dx आता लिहायचा आहे. यांचे व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करूयात. सुरुवातीला आपण दिलेला डिटर्मिनंट डी जो आहे त्याची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करूयात. डी इज इक्वल टू 5 7 टू negative 3. नाउ फॉर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ डी, take a cross multiplication 5 into negative 3 minus 2 into 7. 5 into negative 3 it is negative 15 and 2 into 7 it is 14. These two products have same signs, therefore addition of these two numbers is negative 29. That means value of d is negative 29. Now write dx. Dx is not given in the example. Determine dx is equal to constant terms, that means 4 negative 10 and coefficients of y, that means 7 negative 3. That means dx is equal to 4 7 negative 10 and negative 3. Now take cross multiplication. 4 into negative 3 minus negative 10 into 7. 4 into negative 3 it is negative 12 and negative becomes positive. 7 into 10 it is 70. These two numbers have different signs, therefore subtraction is positive 58 because biggest number is positive. Now dy is given. Dy is equal to 5 4 to negative 10. Take cross multiplication. 5 into negative 10 minus 2 into 4. 5 into negative 10 is negative 50 and 2 into 4 it is 8, but here negative sign, that means negative 8. These two numbers have same signs, that means its addition is negative 58. Now calculate the values of x by using formula x is equal to dx upon d. That means 58. Dx, value of dx is 58 upon value of d it is negative 29. That means 58 upon negative 29 it is equal to negative 2. This is the value of x. Similarly, formula for y is equal to dy upon d. That means value of dy is negative 58 upon d is negative 29. That means negative becomes positive. Value of y is 2. That means solution of these two equations is negative 2 is the solution of equations so formed. हे तयार केलेल्या जे सायमल्टेनियस एकसामिक समीकरण आहेत त्यांची इक्वेशन्स थोडंसं वेगळ्या स्वरूपातलं एक्झाम्पल आहे. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, याच प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन बँक मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक पाहायचं आहे. सेम वेगळं एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूया थोडंसं. फॉर an AP T17 is equal to 54 and T9 is equal to 30. Find the first term A and common difference T.
आता जर तुम्ही एक एक्झाम्पल काळजीपूर्वक पाहिलं तर दिस एक्झाम्पल इज रिलेटेड टू द चॅप्टर नंबर आय थिंक सेकंड और थर्ड, अरिथमेटिक प्रोग्रेशन. आय थिंक इट इज चॅप्टर नंबर 3. म्हणजे हे अंकगणिती श्रेणी या चॅप्टर मधील एक्झाम्पल आहे, परंतु यामध्ये हे सॉल्व्ह करत असताना आपण सायमल्टेनियस इक्वेशनचा यूज करतो, म्हणून या ठिकाणी आपल्याला त्याचा समावेश जो आहे तो समावेश लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टर मध्ये झालेला दिसतो आहे. पण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन संदर्भामध्ये जे काही कन्सेप्ट आहेत त्याही आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. इथे आपल्याला कोणती कन्सेप्ट यूज करायला लागणार आहे तर nth टर्म, फॉर्म्युला फॉर nth टर्म. Formula for nth term is Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn is nth term, a is the first term, n is number of term and d is common difference. त्या बेसिक बाबी आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा आपल्याला T17 म्हणजे 17वी जी टर्म आहे ती 17वी टर्म आणि 9th टर्म म्हणजे 9वी टर्म, 9वं पद यांच्या बाबतीमध्ये किमती दिलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला प्रथम पद म्हणजे फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक, सामायिक फरक ही आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी पहा फॉर 17th टर्म T17 इज इक्वल टू 54 इट इज गिवन अँड नंबर ऑफ टर्म म्हणजे या पदाचा क्रमांक जो आहे तो 17 आहे म्हणून n इज इक्वल टू 17. नाव फॉर्म्युला फॉर nth टर्म इज it is Tn is equal to a plus n minus 1 into d. That means if we put n is equal to 17, we get T17 is equal to a plus 17 minus 1 into d. N is replaced by 7. Now T17 is given, it is 54. That means 54 is equal to a plus subtraction of this number is 16 into d. It is equation number 1. म्हणजे हे समीकरण नंबर 1 आहे. जनरली समीकरणामध्ये व्हेरिएबल्सच्या जे टर्म्स असतात त्या आपण लेफ्ट हँड साईडला घेत असतो, परंतु आपण हे आय असिस्ट करतो. याच प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. सिमिलरली फॉर 9th टर्म T9 is equal to 30 it is given and its number is 9, that means n is equal to 9. Therefore by putting or by using formula Tn is equal to a plus n minus 1 into d, put n is equal to 9, T9 is equal to a plus 9 minus 1 into d. Value of 9th term it is 30, that means 30 is equal to a plus 8d. Yes, subtraction is 8d. It is equation number 2. Now we have two simultaneous equations. 54 is equal to a plus 16d and 30 is equal to a plus 8d. Now we want to solve these two equations. If we observe the coefficients of variable a are same, also signs are same. म्हणजे a चे सहगुणक समान आहेत, चिन्हही समान आहेत. मग a चं इलिमिनेशन करण्यासाठी, निरसन करण्यासाठी आपल्याला दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करावं लागेल. मग आपण इक्वेशन नंबर 2 जो आहे तो आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून सबट्रॅक्ट करूयात. Therefore instruction is subtracting equation second from equation 1. Now equation 1 is 54 is equal to a plus 16d and equation second is 30 is equal to a plus 8d. Now in subtraction process we want to change all the signs of terms in second term. All terms are positive, they becomes negative, that means negative, negative and negative. 30 becomes negative, a becomes negative, also 8d becomes negative. Now consider the changed signs of these two terms and take operation. 54 is positive, 30 is negative, therefore subtraction of these two numbers is 24. A gets cancelled because signs are different, and 16 is positive, 8d is negative, therefore subtraction is 8. If we divide both sides by 8, we get d is equal to 3 divided by 8. This is the common difference of an AP. Now we want to find the value of a, that means first term. Therefore put d is equal to 3 in equation 2 because it is an easy equation. Now equation 2 is 30 plus 8. 30 is equal to 8 plus 8d, and we replace d by 3, that means 30 is equal to a plus 8 into d, that means a is equal to 30. And if we transfer this product 24 to the left hand side, they becomes negative, that means 30 minus 24 is 6, that means a is equal to 6. That means for an AP first term a is equal to 6 and common difference d is equal to 3. हे एक्झाम्पल आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टर मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. याला आपल्याला
आउट ऑफ टेक्स्टबुक असं म्हणता येणार नाही, परंतु या चॅप्टरच्या बाबतीमध्ये ते आउट ऑफ टेक्स्टबुकच आपल्याला म्हणावं लागेल. त्या स्वरूपातलं एक्झाम्पल आपण अंकगणिती सीडी यामध्ये सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, थोडंसं आणखी वेगळं एक्झाम्पल आहे. अ ट्रेन कवर्ड अ सर्टन डिस्टन्स ॲट युनिफॉर्म स्पीड. म्हणजे एक रेल्वे जी आहे ती ठराविक स्थिर वेगाने ठराविक अंतर पार करते आहे. इफ द ट्रेन वुड हॅव बीन 6 किलोमीटर पर आवर फास्टर, it would have taken 4 hours less than the scheduled time. And if train was slower by 6 kilometers per hour, then it would have taken 6 hours more than scheduled time. Find the length of the journey. म्हणजे काय सांगितले पहा, एक रेल्वे ठराविक अंतर ठराविक वेगाने पार करते आहे. जर त्या रेल्वेचा वेग हा 6 किलोमीटर प्रति तासाने वाढविला असलेला, तर नियोजित वेळेपेक्षा ती ट्रेन जी आहे ते अंतर पार करण्यासाठी 4 तास कमी घेते. मात्र दुसरी कंडिशन आपल्याला दिलेली आहे, जर त्या ट्रेनचा वेग हा 6 किलोमीटर प्रति तासाने कमी केला, तर ते अंतर पार करण्यासाठी ती ट्रेन जी आहे ती ट्रेन नियोजित वेळेपेक्षा 6 तास जास्त घेते. तर मग ते जे अंतर आहे ठराविक अंतर, फिक्स अंतर, ते अंतर किती असेल असा एक साधा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. थोडासा वेगळा परंतु जास्त विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला व्हेरिएशन, चलन, डायरेक्ट व्हेरिएशन याही संकल्पनेचा, कन्सेप्टचा या ठिकाणी आपल्याला वापर करता येणं शक्य आहे. या ठिकाणी पहा, आपण सायन्सचाही उपयोग करणार आहोत, बिकॉज देर इज अ फॉर्म्युला related to distance, speed and time. Formula is distance is equal to speed into time. या सूत्राचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. या ठिकाणी पहा, let us assume that the speed of the train be x kilometer per hour and initial time taken by that train to cover the fixed distance it is y hours. म्हणजे त्या रेल्वेचा जो वेग आहे तो वेग x किलोमीटर प्रति तास आहे असं आपण या ठिकाणी मानूयात, आणि ते ठराविक जे अंतर आहे ते अंतर पार करण्यासाठी त्या ट्रेनला लागलेला जो वेळ आहे तो वेळ आपण y किलोमीटर आहे असं आपण मानू. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, दॅट फिक्स्ड डिस्टन्स इज इक्वल टू x इंटू वाय, दॅट मीन्स xy. म्हणजे हे आपलं त्या ट्रेनने पार केलेलं अंतर असणार. ते ठराविक अंतर आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, अँड स्पीड इज x अँड टाइम इज y. Therefore, that fixed distance is x into y, that means xy. Now, according to the first condition, what is the first condition? If train would have been 6 kilometer faster, म्हणजे जर ट्रेनचा वेग हा 6 किलोमीटरने वाढवला तर नियोजित वेळेपेक्षा 4 तास कमी लागतात ते अंतर पार करण्यासाठी. दॅट मीन्स अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन वी कॅन राईट, इफ वी इन्क्रीज स्पीड बाय 6 किलोमीटर पर आवर, दिस इज द ओरिजिनल स्पीड, इट इज increased by 6 kilometers per hour, that means new speed is x plus 6. Now therefore that train takes 4 hours less than the scheduled time. मग जर स्पीड वाढवलं तर ती ट्रेन ही नियोजित वेळेपेक्षा 4 तास कमी घेते. याचा अर्थ आपला नियोजित वेळ ही होती y, तिच्यापेक्षा 4 तास कमी घेते. आता आपल्याला माहिती आहे की या दोन बाबींचा जो गुणाकार आहे तो गुणाकार म्हणजे टोटल डिस्टन्स असणार आहे. मग या ठिकाणी या दोघांचा गुणाकार जर आपण केला तर आपल्याला टोटल डिस्टन्स मिळणार आहे. एक लक्षात ठेवा की ठराविक अंतर आहे, तर ठराविक अंतर पार करण्यासाठी स्पीड, ठराविक अंतर म्हणजे या ठिकाणी आपण डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवणार आहोत. त्याचं डिस्टन्स आपण कॉन्स्टंट ठेवलं आणि स्पीड आणि टाइम यांचं जर आपण कंपॅरिझन केलं, इफ वी इन्क्रीज स्पीड देन टाइम टेकन बाय दॅट ट्रेन शुड बी डिक्रीज. म्हणजे एक स्पीड वाढवलं की लागणारा वेळ जो आहे तो वेळ कमी होणार आहे, किंवा स्पीड कमी केलं तर लागणारा वेळ वाढणार आहे. दॅट मीन्स देअर इज अ इनव्हर्स प्रपोर्शन बिटवीन स्पीड अँड टाइम. मग त्या ठिकाणी दोघांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार कॉन्स्टंट असणार आहे, आणि तो जो गुणाकार आहे तो गुणाकार असणार आहे डिस्टन्स. म्हणजे या ठिकाणी आपण स्पीड वाढवलं तर लागणारा टाइम कमी होणार आहे. या दोघांनी पार केलेलं अंतर सुद्धा म्हणजे यावेळी सुद्धा पार केलेलं अंतर हे एक्स वाय असणार आहे,
आणि ओरिजिनल अंतर जे आहे ते आपल्याला माहिती आहे XY आहे. म्हणून या ठिकाणी हे थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या. X प्लस वाय हे स्पीड आपण 6 किलोमीटर प्रति तासाने वाढवलेला आहे, त्यामुळे लागणारा वेळ हा 4 तासांनी कमी, म्हणून ओरिजिनल वेळेपेक्षा इनिशियल टाइमपेक्षा आपण 4 आवर्स या ठिकाणी सबट्रॅक्ट केलेले आहेत, कमी केलेले. या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे डिस्टन्स असणार आहे. डिस्टन्स इक्वल टू XY. नाव simplify this equation, we get x into y, xy, x into negative 4, it is negative 4x, 6 into y, 6y, 6 into negative 4, it is negative 24, and xy gets cancelled, we get here negative 4x plus 6y. If we transfer 24 to the right hand side, we get positive 24. Suppose this is equation number 1. मी या ठिकाणी याला सिम्प्लिफाय करत बसत नाही, याला 2 ने आपल्याला डिवाइड करता येणे शक्य आहे, परंतु आपण हे आहे असंच ठेवूया. सेकंड कंडिशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. इफ वी डिक्रीज द स्पीड ऑफ ट्रेन बाय 6 किलोमीटर पर हावर, म्हणजे जर आपण त्याचा स्पीड जो आहे तो कमी केला, ओरिजिनल स्पीड आहे x, तो जर आपण 6 किलोमीटर पर हावरने कमी केला तर तो होईल x-6. त्यावेळी काय होणार आहे, द टाइम टेकन बाय द ट्रेन टू कव्हर द सेम डिस्टन्स इज इन्क्रीज्ड बाय 6 आवर्स. तो जो वेळ आहे तो वेळ 6 तासांनी वाढणार आहे, म्हणून वेळ असणार आहे y+6. मग हा स्पीड आणि टाइम यांचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट या फॉर्म्युल्यानुसार येणार आहे डिस्टन्स इतका, आणि ओरिजिनल डिस्टन्स आपल्याला माहिती आहे इट इज XY. सिमिलरली या ठिकाणी आपल्याला दोघांचा या ठिकाणी प्रोडक्ट घ्यावा लागेल, गुणाकार करावा लागेल. x into y, xy, that means if we multiply both the brackets, we get x into y, xy, x into positive 6, it is positive 6, x, negative 6 into y, it is negative 6y, and negative 6 into positive 6, it is negative 36, and xy as it is. This xy gets cancelled. Remaining terms are 6x minus 6y is equal to 36. This 36 is transferred to the right hand side. We get 6x minus 6y is equal to 36. It is equation number 2. आता याही ठिकाणी आपल्याला 6 ने डिवाइड करून सिम्प्लिफाय करता येणं शक्य आहे, परंतु हे आपण असंच ठेवणार आहोत. या ठिकाणी मी असंच का ठेवलेलं आहे, तर y व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट्स आहेत ते इक्वल आलेले आहेत. या ठिकाणी आपण एलिमिनेशन मेथड वापरणार आहोत. y चे कोइफिशियंट सेम आहेत, साइन मात्र डिफरंट आहेत, त्यामुळे या ठिकाणी जर आपण ऍडिशन केली तर y एलिमिनेट होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण इन्स्ट्रक्शन घेऊयात, ऍडिंग इक्वेशन 1 and 3. नाउ इक्वेशन 1 and 2. Equation 1 is negative 4x plus 6y is equal to 24, and equation 2 is 6x minus 6y is equal to 36. Now add these two equations. These two terms have different signs, therefore subtraction of these two terms is 2x. 6y gets cancelled because signs are different, and 24 and 36 have same signs, therefore addition of these two terms is 60. Now if we divide both sides by 2, we get x is equal to 20, and x is the initial speed of the train. Now we want to find the length of the journey, that means distance covered by the train, and it is assumed as y. That means we want to find the value of y. Therefore put this value of x, which is equal to 30, in equation 1. Here is a printing mistake in the spelling of equation. Equation 1 मध्ये आपण ते पुट करूयात. What is the equation 1? Equation 1 is negative 4x plus 6y is equal to 24. Now put x is equal to 30. We get negative 4 into 30 plus 6y is equal to 24. Negative 4 plus 30, negative 4 into 30 it is equal to negative 120 plus 6y as it is equal to 24. Transfer negative 120 to the right hand side, we get 6y is equal to 24 plus 120. Addition of these two numbers is 144. 6y as it is. Divide both the sides by 6, we get y is equal to 24. It is the distance traveled by that train. That means it is the length of the journey, 24 kilometers. This is our answer. Length of the journey is 24 kilometers. विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये फक्त ही जी कंडिशन आहे, कंडिशन
आणि हे इक्वेशन कसं तयार झालेलं आहे ते काळजीपूर्वक समजून घेतलं की एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. हे एक्झाम्पल वारंवार बघा. या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे. डिस्टन्स फिक्स आहे, इट इज एक्स इंटू वाय एक्स वाय. मग स्पीड चेंज केलं की टाइम चेंज होणार आहे. दोघांचा प्रोडक्ट हा डिस्टन्स इतका येणार आहे. या ठिकाणी आपण फिक्स डिस्टन्स इतके या दोघांचा प्रोडक्ट या पद्धतीने आपण हे इक्वेशन तयार केलेलं आहे. हे दोन इक्वेशन्स तयार करता आले की इक्वेशन हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. थोडंसं चॅलेंजिंग एक्झाम्पल होतं, वारंवार पाहिलं की आपल्याला सोपं वाटणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. सोपंच आहे, फक्त कोइफिशियंट्स जे आहेत ते कोइफिशियंट डेसिमल नंबर्स आहेत. सॉल्व 0.4x plus 0.3y is equal to 1.7, 0.7x minus 0.2y is equal to 0.8. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये डेसिमल पॉईंट्स आलेत म्हणून एक्झाम्पल कठीण आहे असं अजिबात नाही. आपण हे डेसिमल पॉईंट्स जे नंबर्स आलेले आहेत, दशांश संख्या ज्या आलेल्या आहेत, दशांश अपूर्णांक संख्या ज्या आलेल्या आहेत, त्या जर आपल्याला घालवायचे असतील तर प्रत्येक इक्वेशनला आपल्याला 10 ने मल्टिप्लाय केलं की या ठिकाणी प्रत्येकामधला डेसिमल पॉईंट्स जाऊन त्या संख्या पूर्ण संख्येमध्ये रूपांतरित होतील. फॉर कन्वर्टिंग दीज कोइफिशियंट्स इन होल नंबर्स मल्टिप्लाय ईच इक्वेशन बाय 10. म्हणजे प्रत्येक इक्वेशनला आपण 10 ने मल्टिप्लाय. 10 इंटू फर्स्ट इक्वेशन, that means 10 into 0.4x plus 0.3y is equal to 1.7. This equation becomes 4x plus 3y is equal to 17. प्रत्येक पदाला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं की दशांश निघून जाईल. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. Similarly, 10 into second equation is equal to 7x minus 2y is equal to 8. It is equal to second. सिंपल आहे. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही कोणतीही मेथड वापरू शकता. डिटरमिनंट मेथड वापरा, एलिमिनेशन मेथड वापरा, सबस्टिट्यूशन मेथड वापरा किंवा ग्राफ मेथड वापरा. आपण या ठिकाणी एलिमिनेशन मेथड वापरूया. त्यासाठी आपण काय करूया, y चे कोइफिशियंट इक्वल करूया. y चे कोइफिशियंट सेम करण्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 1 ला या 2 ने, तर या इक्वेशन नंबर 2 ला त्या 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. देयरफॉर इंस्ट्रक्शन इज मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2 and 2 by 3. We get 2 into equation 1, 2 into 4x plus 3y is equal to 17. That means 8x plus 6y is equal to 34. It is equation number third. Now multiply equation 2 by 3. That means 3 into 7x minus 2y is equal to 8. That means 21x minus 6y is equal to 24. It is equation number 4. Now if we add these two equations, y gets eliminated because its signs are different. या दोघांचे चिन्ह भिन्न असल्यामुळे y चे एलिमिनेशन करण्यासाठी आपण ऍडिशन करणार आहोत. Therefore, adding equation 3 and 4, we get 8x plus 6y is equal to 34 plus 21x minus 6y is equal to 24. Now add these two equations. 8x and 21x have same signs. Therefore, addition is 29x. 6y gets cancelled. 34 plus 24, it is 58. If we divide both sides by 29, we get x is equal to 2. Now put this value in any one of the equation. Put x is equal to 2 in equation 1. It is the easiest equation. That means equation 1 is 4x plus 3y is equal to 17. Now replace x by 2. That means 4 into 2 plus 3y is equal to 17. That means 8 plus 3y is equal to 17. Transfer 8 to the right hand side. We get 3y is equal to 17 minus 8. That means 3y is equal to 9. Divide each side by 3. We get y is equal to 3. That means solution of the given equations is 2b. हे दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. थोडा सराव आपल्याला मात्र आवश्यक आहे. या ठिकाणी फक्त एक एक्स्ट्रा स्टेप आलेला आहे की डेसिमल नंबर्स जे आहेत ते घालवण्यासाठी आपण प्रत्येक इक्वेशनला 10 ने मल्टिप्लाय केलं आहे. कारण प्रत्येक संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर एक अंक आलेला होता म्हणून आपण 10 ने या ठिकाणी मल्टिप्लाय केलेला आहे. हे आपण या ठिकाणी एक्स्ट्रा स्टेप या ठिकाणी वापरलेले. बाकी सगळे एक्झाम्पल आहे असंच. पुढील एक्झाम्पल पहा. द सेमी पेरिमीटर ऑफ द रेक्टेंग्युलर shaped garden is 36 meter. The length of the garden is 4 meter. More than its breadth. Find the length and the breadth of the garden. सिंपल एक्झाम्पल आहे. तरी सुद्धा याला मी चॅलेंजिंग असं मानणार आहे कारण या ठिकाणी एक शब्द आलेला आहे. तो शब्द जर आपण काळजीपूर्वक वाचला नाही तर एक्झाम्पल 100% आपलं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पेरिमीटरच्या ऐवजी सेमी पेरिमीटर हा शब्द आलेला आहे. सेमी पेरिमीटर मीन्स अर्ध परिमिती.
म्हणजे आयताची अर्धपरिमिती आपल्याला दिलेली आहे, पूर्ण नाही. मग अर्धपरिमितीचं सूत्र काय असेल? पूर्ण परिमिती सूत्र आहे लांबी अधिक रुंदीची दुप्पट. मग अर्धपरिमिती सूत्र काय असेल? तर फक्त लांबी आणि रुंदी यांची बेरीज आपल्याला करायची. एवढं फक्त या ठिकाणी काळजीपूर्वक आपण लक्षात ठेवलं की एक्झाम्पल इजी आहे. मग आपल्याला लेंथ आणि ब्रेथ शोधायची आहे गार्डनची, म्हणून ती अजून करून घेऊयात आपण. लेट अस अझ्युम दॅट ब्रेथ ऑफ द रेक्टँगल इज एक्स अँड दॅट ऑफ द लेंथ बी वाय. म्हणजे त्या आयताची रुंदी जी आहे, आयताकृती बागेची रुंदी जी आहे ती रुंदी आपण एक्स मीटर आणि लांबी जी आहे ती लांबी वाय मीटर मानलेली आहे. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, semi perimeter is given, it is 36. Now formula for semi perimeter is only sum of length and breadth, not its twice. That means length is y and breadth is x, that means y plus x, that means x plus y is equal to 36. This is equation number 1. Now according to the second condition is the length of the garden is 4 meter more than its breadth. म्हणजे त्या आयताकृती बागेची लांबी ही रुंदीपेक्षा 4 मीटरने जास्त आहे. That means y is equal to x plus 4. It is equation number 2. This is the length. It is 4 more than length of its breadth. It is a breadth. Now आता या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड वापरणं सोपं आहे. ऑलरेडी वी गेट द व्हॅल्यू ऑफ y इन टर्म्स ऑफ x. नाउ पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. दिस इज द सबस्टिट्यूशन मेथड. नाउ पुट y is equal to our equation is x plus y is equal to 36. Put y is equal to x plus y is equal to x plus 4 in the equation number 2. x plus 4, value of y is x plus 4 from equation number 2 is equal to 36. Here one instruction should be written. This is from equation. मी या ठिकाणी एक इन्स्ट्रक्शन या ठिकाणी राईट डाऊन करतो, ज्या ठिकाणी चुकून लिहायचं राहिलेलं आहे. दिस इक्वेशन इज we get from equation number 2. From equation 2 हे इन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपलं विसरलेलं होतं, ते इक्वेशन या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. दिस इज फ्रॉम इक्वेशन नंबर 2. y ची जी व्हॅल्यू आहे ती y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2 मधून या इक्वेशन मध्ये पुट केलेली आहे, रिप्लेस केलेली आहे. दॅट मीन्स 2x plus x 2x. Transfer this 4 to the right hand side with 36 minus 4. That means 2x is equal to 32. That means x is equal to 16 by dividing 2. या इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड केलं की आपल्याला x is equal to 16 मिळालं. X is the breadth of that rectangle. Now we want to find the length also. Therefore, put x is equal to 16 in equation number 2. It is the easiest equation. Equation 2 is y is equal to x plus 4. That means y is equal to 16 plus 4. Replace x by 16. That means y is equal to 20. This is the length of the rectangular garden. That means our answer is length and breadth of the rectangular garden is 20 meter and 16 meter respectively. म्हणजे हे त्या गार्डनची लेंथ आणि ब्रेथ असणार आहे. इजी एक्झाम्पल आहे. थोडंसं काळजीपूर्वक या पूर्ण क्वेश्चनचा एक्झाम्पलचा सराव करा. आता एक इझी एक्झाम्पल मी मुद्दा म्हणून जे क्वेश्चन बँक मध्ये 1 नंबरच होतं, परंतु मी या ठिकाणी त्याला 6 नंबर दिलेला आहे. काय आहे तर या ठिकाणी 2 सिंपल एक्झाम्पल इक्वेशन दिलेले आहेत. x minus y is equal to 1 and 2x plus y is equal to 8 असे सिंपल 2 इक्वेशन दिलेले आहेत. We want to solve these examples by graphical method. आलेख पद्धतीनं इक्वेशन सॉल्व्ह करायचे. काय करावं लागेल आपल्याला तर या इक्वेशनचे प्रत्येकी इक्वेशनचे आपल्याला 3 सोल्युशन्स मिळवायचे असतात. आपण पाहिलं आय थिंक क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला याची जर सारणी तयार करायची असेल, टेबल तयार करायचं असेल तर x किंवा y चे कुठल्याही 2-3 व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये ठेवायच्या आणि y च्या व्हॅल्यूज किंवा x व्हॅल्यूज शोधायच्या. म्हणजे एका व्हेरिएबलच्या किमती ठेवायच्या, दुसऱ्याच्या शोधायच्या आणि त्यावरून टेबल तयार करायचा. 3 वेगवेगळे सोल्युशन्स आपण मिळवायचे. सेम प्रक्रिया या ठिकाणी सेकंड इक्वेशनची करायची. 3 बिंदू आपण त्यावरचे मिळवायचे आणि आलेख स्थापन करून त्यांच्या ग्राफ काढायचे, त्यांच्या लाईन्स काढायच्या आणि त्यांच्या लाईन्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्या इंटरसेक्शन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स जे असतात ते म्हणजे त्या इक्वेशनचे सोल्युशन असतात, हे आपल्याला माहिती आहे. तर हे एक्झाम्पल मी मुद्दामून तुम्हाला होमवर्क म्हणून घरी ठेवलेलं आहे. ते जरूर तुम्ही घरी सोडवा.
निश्चित सोडवा. त्यामध्ये जर काही अडचण वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनाही शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला चॅनलवरती अपलोड होणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. काळजी घ्या, अभ्यास करा. धन्यवाद.